3.5 शक्तिपीठांपैकी अर्धे शक्तिपीठ म्हणून सप्तशृंगी देवीला ओळखले जाते। या देवीचे नाव भगवती असून ही 7 पर्वत रांगांमध्ये बसलेली असल्यामुळे हिचे नाव सप्तशृंगी असे पडले। देवीच्या दर्शनाला जाण्या अगोदर गडाच्या पायथ्याशी असलेल्या गणपती बाप्पाच्या मंदिरामध्ये दर्शन घ्यावे लागते। गडाला एकूण 500 पायऱ्या असून इथे तुम्ही चालत किंवा रोपवेने जाऊ शकता। आम्ही चालत जाण्याचेच ठरवले होते। देवीचा गड चढत असताना अनेक देवी देवतांची लहान मोठी अशी मंदिरं लागतात आणि तीही खूपच सुंदर वाटतात। गड चढून जसजसे वर जावे तसतसे देवी किती सुंदर अशा निसर्गामध्ये वसलेली आहे याची आपल्याला जाणीव होते। देवीच्या मूर्तीची उंची ही एकूण 8 फूट असून देवीची एकूण 18 हाते आहेत आणि त्या 18 हातांनी ती आपल्या भक्तांना आशीर्वाद देत असते। सती मातेचे अर्धांग येथे पडलेले असून ही देवी स्वयंभू अशी आहे आणि याच देवीने महिषासुराचा वधही केला आहे। देवीचे दर्शन झाल्यानंतर गडाच्या पायथ्याशी असलेल्या या मार्केटमध्ये तुम्ही शॉपिंगलाही येऊ शकता। या बाजारामध्ये सप्तशृंगी देवीच्या अनेक सुंदर मूर्ती विकत घ्यायला मिळतात आणि अनेक पूजेचं सामानही घ्यायला मिळतं आणि अशा प्रकारे आमचं देवीचं दर्शन झालं। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। बाय।